मंडळी नमस्कार. चला होऊया शेअर बाजारावर स्वार या आपल्या मालिकेच्या 28व्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. या व्हिडिओचा विषय आहे की पार्टीतील किंवा बऱ्याच वेळेला पार्टीमध्ये आपल्याला असा अनुभव येतो. पार्टी म्हणजे मी असं म्हणतोय की जेव्हा लोक एकत्र जमतात तेव्हा शेअर्सचा काहीतरी विषय निघतो. काही जण काही कंपन्यांबद्दल बोलतात. कधी कधी आपण बघतो की युट्यूबवरती अनेक जण वेगवेगळ्या शेअर्सबद्दल बोलत असतात. काही तपशिलामध्ये म्हणजे एक साधारण 20-25 मिनिटामध्ये एखाद्या कंपनीचा आढावा घेतात आणि तुमच्यासमोर ते मांडतात की ही कंपनी अशी अशी आहे. आता ह्या आधारावरती समजा आपण गुंतवणूक केली तर ती चांगला परतावा मिळवण्यासाठी पर्याप्त असते का, हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. मला माझ्या उदाहरणार्थ ट्रेनिंग प्रोग्राम मी करत असल्यामुळे 70-75 कंपन्यांना जवळनं बघण्याची संधी मिळालेली आहे. प्रत्यक्ष त्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद करायची संधी मिळालेली आहे. अर्थात मी माझा स्वतःचं एक नियम म्हणून, कोड ऑफ कॉन्डक्ट म्हणून, ज्या कंपनीमध्ये माझा ट्रेनिंग प्रोग्राम झालेला आहे तिथे निदान तो प्रोग्राम झाल्यानंतर 18 महिने तरी मी त्यात गुंतवणूक करणार नाही, असं मी स्वतःवरती घालून घेतलेला निर्बंध आहे. अर्थात मी आधीही सांगितलं आहे की माझ्याकडे फक्त 5च शेअर्स आहेत आणि त्या अशा कंपन्या आहेत की ज्या मला कधीच ट्रेनिंगला बोलवणार नाहीत. त्यामुळे माझ्यासमोर हा कधी प्रश्न निर्माण होत नाही. परंतु सांगायचा मुद्दा असा की त्या 70-75 कंपन्यांबद्दल मी सहजतेने कुठल्याही एखादा चॅनलवरती त्या कंपन्यांबद्दल काही ना काहीतरी बोलू शकेन. बोलावं की नाही हा विषय वेगळा. असंच एखादी समजा मित्रमंडळी जमलेली आहेत किंवा एखादी पार्टी आहे, कोणीतरी मला एखाद्या कंपनीबद्दल विचारलं तर त्यातली गोपनीयतेचं भान राखून मी कंपनीच्या साधारण उत्पादनं काय आहेत, कशा प्रकारचं त्यांचं प्रगती आहे ह्याच्याबद्दल बोलू शकतो. कोणीही बोलू शकेल. आता त्याचा उपयोग मला गुंतवणुकीसाठी होत नाही, कारण एवढ्या जुजबी माहितीच्या आधारे जर मी गुंतवणूक करायला लागलो तर मला परतावा कसा मिळणार, तो महत्वाचा प्रश्न आहे. आपण त्याच्याचकडे अधिक थोडीशी चर्चा करूया. तर जेव्हा युट्यूब चॅनलवरती एखाद्या कंपनीबद्दल बोललं जातं त्याच्या मर्यादा समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला नक्की अशासाठी आहे की समजा एखादी कंपनी आपल्याला कधी माहितीच नव्हती आणि त्याची माहिती झाली की बाबा अरे वा, ही कंपनी अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये आहे. ठीक आहे, तो आपण एक सुरुवात म्हणून त्याच्याकडे बघू शकतो, प्रारंभ म्हणून बघू शकतो. त्यातनं आपण अधिक तपशिलामध्ये त्या कंपनीच्या बाबतीत जाऊ शकतो. व्हिडिओ 26 मध्ये मी एखाद्या कंपनीकडे कसं बघावं ह्याच्याबद्दल खूप तपशिलामध्ये चर्चा केलेलीच आहे. तशा फ्रेमवर्कचा वापर करून किंवा इतरही तशा प्रकारचं फ्रेमवर्क वापरून तुम्ही त्या कंपनीचा अभ्यास अवश्य करू शकता आणि मग गुंतवणुकीचा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. पण एखाद्या युट्यूब चॅनलवरती एखाद्या कंपनीबद्दल बोललं तर हा किंवा ही त्याच्याबद्दल चांगलं बोलले म्हणून मी जाऊन गुंतवणूक केली तर ती मोठी चूक होते. कारण त्या समजा तसं आपण धरून चालू की ती परिपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तरी त्या काळाच्या संदर्भामध्ये असते. दुसरं असं होतं की ही माहिती एवढ्या असंख्य लोकांपर्यंत पोहोचलेली असते की त्याच्यामधला जो एक आपण असं म्हणू की ज्यूस इन अन इन्व्हेस्टमेंट तो निघून गेलेला असतो. कारण खूप जणांना ती माहिती असते, अधिक लोकांनी ऑलरेडी त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलेलं असतं. ते पटकन जाऊन तो शेअर घेतात, भाव वाढतो आणि मग त्याच्यावरती आपल्याला परतावा मिळवण्यासाठी अधिक भाव मोजायला लागतो आणि आपला परतावा कमी होतो. त्यामुळे ती एक मर्यादा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे असं होतं की एखाद्या अॅनालिस्टनी एखाद्या कंपनीबद्दल चांगलं सांगितलं तर तो अॅनालिस्ट तुम्हाला परत त्यातनं बाहेर पडा म्हणून सांगण्याची जबाबदारी घेतो का? तर तो घेत नसेल तर ती पूर्णपणे जबाबदारी तुमच्यावर येते. त्यामुळे तो अभ्यास करणं हे क्रमप्राप्त होतं आणि तो केला पाहिजे. त्यामुळे आपण एखादी गुंतवणूक केल्यानंतर एखाद्याने सांगितलं म्हणून जर केली तर त्याचा परतावा वाढवण्यासाठी काही उपयोग होऊ शकतो का? तर त्याचा मर्यादित उपयोग होतो. म्हणजे एखादी चांगली कंपनी कळण्यापर्यंत ठीक आहे. परंतु जे पूर्वी जे सवंगपणे टिप्स हा धंदा चालायचा, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एखादा कर्मचारी आहे, उच्चाधिकारी आहे, त्याच्याशी बोललं की तो सांगायचा की नाही हे सगळं कंपनी आलबेल आहे, आता आम्हाला नवीन अशी कंत्राटं मिळालेली आहेत की माणसं जाऊन तो शेअर खरेदी करायची. आज तसं करणं म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळे कंपनीचा कुठलाही उच्चाधिकारी अशा प्रकारे सवंगपणे माहिती दुसऱ्यांना देऊ शकत नाही. मग तो तुम्हाला जुजबी काहीतरी सांगणार. मग त्या ह्याच्यावरती तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्ही फसण्याची शक्यता अधिक. आणि समजा करून बसलात तर बाहेर पडायचं कसं हे कसं तुम्ही ठरवणार? त्यामुळे थोडक्यात, आणि ते कोण तुम्हाला सांगणार? त्यामुळे तुम्हाला स्वायत्त व्हायला पाहिजे. कोणावरती अवलंबून राहून जेव्हा आपण गुंतवणूक करतो
त्यावेळेला आपली फसवणूक होण्याची ती पहिली पायरी असते आणि आपला परतावा कमी आणि त्याचबरोबर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्ती असते. म्हणून त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळे एखादा स्तंभ वाचून एखादा युट्यूबवरती एखाद्या अॅनालिस्टनी सांगितलंय म्हणून आपण गुंतवणूक कधीही करू नये. म्हणूनच मी नेहमी पथ्य पाळतो की माझ्या इंग्रजी फिन ट्रेनिका ह्या चॅनेलवरती आणि ह्या अन्वयार्थ चॅनेलवरती मी कुठल्याही विशेष शेअरबद्दल कधीही बोलत नाही. कारण त्याच्यामुळे लोक चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते की अरे वा, फडणीसांनी घेतलेला आहे वाटतं हा शेअर, मग चला आपण घ्यायला हरकत नाही. आता माझ्याकडे एक तर शेअर असा आहे की मार्च 2020 पासनं म्हणजे केवळ गेल्या 2.25 वर्षामध्ये त्याची किंमत 17-18 पट झालेली आहे. आणि माझी साधारण खरेदी जी होती त्याच्या 16 पट झालेली आहे. मग थोडक्यात घसघशीत मला परतावा मिळालेला आहे. पण मी त्याचा उल्लेखही इथे कुठे करणार नाही, कारण तो जर केला तर कोणीतरी तो शेअर घेईल आणि समजा उद्या मी तो शेअर काढला तर काय, तुम्हाला कसं कळणार मी तो शेअर काढलाय. त्यामुळे मी कुठल्याच शेअरबद्दल बोलत नाही. या उलट कशा प्रकारे ह्या बाजाराकडे बघावं, कशा प्रकारे गुंतवणुकीकडे बघावं, काय पथ्य पाळावी, हे मी तुम्हाला सांगतो की ज्याचा उपयोग तुम्हाला स्थायी स्वरूपाचा होईल आणि त्यातनं तुम्ही तुमच्या गुंतवणुका स्वतः सक्षम प्रकारे त्याची मॅनेजमेंट करू शकाल. तुम्हाला कोणावरतीही निर्भर राहण्याची आवश्यकता राहणार नाही. ह्या हेतूनी मी म्हणूनच कुठल्याही शेअरबद्दल इथे बोलत नाही. आता एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार हे बाजारामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक ढोबळ मनाने आपण म्हटलं तर 2 प्रकारे आपण त्याचं विभाजन करू शकतो. बाहेरचे गुंतवणूकदार तुमच्या आमच्यासारखे आहेत आणि आतले देखील काही गुंतवणूकदार आहेत. आतले गुंतवणूकदार कोण? त्या कंपनीचे प्रवर्तक, संचालक, उच्चाधिकारी, कर्मचारी हे सगळे आतले आहेत. आपण बाहेरचे आहोत. लिमिटेड लायबिलिटी ह्या संकल्पनेमध्ये आपण जरी समभागधारक असलो तरी सुद्धा आपली कुठल्याही प्रकारची लुडबुड त्या कंपनीत खपवली जात नाही. आपण जरी त्याचे एक छोट्या अंशाने का होईना मालक असलो तरी तुमची लुडबुड तिथे चालत नाही. तुम्ही एका टप्प्यापलीकडे प्रश्नही विचारू शकत नाही. म्हणजे आपण बाहेरचे झालो. आणि जे बाहेरची मंडळी आहेत आपल्यासारखी, मी नेहमी असं म्हणतो की माझ्याकडे 5च कंपन्या आहेत, त्याचा मी सातत्याने अभ्यास करतो, तरी सुद्धा त्या कंपन्यांबद्दल 1/3 अधिक मला माहिती आहे असं मी दावा करत नाही. आणि जेव्हा मी असं वास्तववादी जेव्हा दृष्टिकोन ठेवतो त्याच वेळेला मी माझ्या जोखमीचं व्यवस्थापन चांगलं करू शकतो. मला एखाद्या कंपनीबद्दल खूप माहिती आहे असं जर भ्रम माझ्या मनात निर्माण झाला तर ती माझ्याकडून चूक होण्याची पहिली पायरी असते. आणि म्हणून मी बाहेरचा आहे, माझी माहिती मर्यादित आहे, उद्या कंपनीमध्ये काय घडत आहे हे मला काही काळाने कळणार आहे, हे सगळ्याचं भान मला ठेवायला लागतं आणि त्यानुसार खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये पावलं उचलायला लागतात. त्याचा मी नंतरही उल्लेख करणारच आहे. पण ही जी आतली मंडळी असतात त्यांना कितीतरी गोष्टी बाहेर पडायच्या आधीच माहिती असतात. तिमाही निकाल जाहीर व्हायच्या आधी जरी त्यांना त्या तिमाहीच्या संपल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ समजा 30 जूनला आता तिमाही संपेल तर 1 जुलैपासून त्यांचे निकाल जाहीर होईपर्यंत त्यांना त्याच्यामध्ये व्यवहार करण्यावरती बंदी असते. पण 1 एप्रिल ते 30 जून तर त्यांना माहितीच आहे ना काय चाललंय या कंपनीमध्ये, विक्री वाढते का कमी होते, बऱ्याच जणांना माहिती असतं आणि त्याचे परिणाम आतमध्ये दिसतच असतात, चांगले किंवा वाईट परिणाम. त्यामुळे जे आतली मंडळी असतात ती अशा प्रकारचं त्यांच्यावरती बंधनं यायच्या आधीच खरेदी करून बसलेली असतात, ज्याची माहिती आपल्याला कळायला वेळ लागतो. आणि त्यामुळे हे आपली जी मर्यादा आहे ती आपण ओळखली पाहिजे. त्याचबरोबर हे जी आतली मंडळी आहेत त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती असते. त्याशिवाय अशी काही बाहेरची मंडळी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ म्युच्युअल फंड आहेत किंवा मोठे FII आहेत, मोठे ब्रोकरेज हाऊसेस आहेत, त्यांना मॅनेजमेंट बरोबर ऍक्सेस मिळत असतो, त्यांच्याशी त्यांना वार्तालाप करता येतो. आता बऱ्याच वेळेला तिमाही निकाल झाल्यानंतर इन्व्हेस्टर कॉल असतात, त्याच्यामध्ये मी माझ्याशी संलग्न असलेल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मी भागही घेतो. परंतु सांगायचा मुद्दा असा की त्याशिवाय हे जे मोठे गुंतवणूकदार असतात ह्यांच्यासाठी मॅनेजमेंट कॉन्फरन्सेस असतात. त्यांना डायरेक्टली मॅनेजमेंटला जाऊन भेटता येतं आणि त्याच्यामध्ये झालेल्या चर्चा, मला आठवतं 91 साली जेव्हा अमेरिकन CFA दिली होती त्यावेळेला तिथल्या अॅनालिस्टवरती हे बंधन होतं की समजा जर असं तुम्हाला प्रायव्हेट ऑडियन्स मिळालं तर ती झालेली चर्चा सुद्धा तुम्हाला कंपनीनी ती लोकांसमोर प्रकट करावी ही अपेक्षा असते, किंवा कंपनीनी जर केली नाही तर तिकडचे जे अॅनालिस्ट असतात त्यांच्यावरती बंधन होतं. मला आठवतं 31 वर्षापूर्वी की तुम्ही ते पब्लिक केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जी मिळालेली माहिती आहे ती त्याचा उपयोग फक्त तुम्ही करता कामा नये तर सगळ्यांना
तो करून द्यायला पाहिजे. पण आजही भारतामध्ये अशी रिक्वायरमेंट नाही आहे. आपल्याला एक्सचेंजच्या वेबसाईटवरती एखाद्या कंपनीच्या बाबतीमध्ये असं फायलिंग झालेलं दिसतं की या कंपनीचा आता ह्या विशिष्ट गुंतवणूकदारांबरोबर एक कॉन्फरन्स आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला सहभाग घेता येत नाही. तुम्हा आम्हाला माहिती असते ती आधीच्या इन्व्हेस्टर कॉन्फरन्स मधली असते, इन्व्हेस्टर कॉल मधली असते, गेल्या तिमाही निकालानंतर. त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला असतो, मला माहिती असतं. पण त्यानंतर जे अशा ज्या प्रायव्हेट कॉन्फरन्सेस त्यांच्या होतात, त्याची जी काही ट्रान्स्क्रिप्ट आहे ती सुद्धा खरं म्हणजे सगळ्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण माझ्या माहितीनुसार ते करण्याचं बंधन नाहीये, आणि त्यामुळे अशा मोठ्या गुंतवणूकदारांना अधिक माहिती असते जी आपल्याकडे नसते. आणि म्हणूनच मी असं म्हणतो की माझ्याकडे 1/3 माहिती आहे. आता मला खरंच अशा अॅनालिस्टचं कौतुक वाटतं, अशा युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांचं गंमत वाटते आणि कौतुकही वाटतं की ती मंडळी 100 कंपन्यांबद्दल सुद्धा बोलू शकतात. ते एवढ्या आत्मविश्वासाने बोलतात की आपल्याला वाटतं की अरे बापरे, यांना किती माहिती आहे. पण हे खरं म्हणजे शक्यच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, एक ज्याला प्रचंड पगार असतो असा अॅनालिस्ट सुद्धा 6 ते 10 कंपन्यांचा ट्रॅक ठेवतो. तर असे हे युट्यूब संचालक मंडळी की जी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांबद्दल बोलत असतात, त्यांची माहिती किती त्रोटक असेल, आणि त्याच्यावरतीच आपण अवलंबून राहून जर आपण गुंतवणुकीचे निर्णय घेतले तर आपली फसण्याची शक्यता किती जास्ती, ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्या अभ्यासाला पर्याय नाही. म्हणून मी हे सगळे कशा प्रकारे अभ्यास करावा हे विषय आपल्या समोर मांडतोय. कारण आपली माहिती अपुरी असते. आता आपण माहिती कशी मिळवायची ह्याच्याबद्दलही मी व्हिडिओ करणारच आहे की कशा प्रकारे माहितीचा ट्रॅक ठेवायचा. पण एक आत्ताला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पुरेशी माहिती नसते, आणि म्हणून आपल्याला आपली गुंतवणुकीचं तंत्र हे अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक डोळसपणे विकसित करावं लागतं. म्हणून मगाशी मी म्हटलं की ज्या माहितीच्या मर्यादा आहेत त्याचा सर्वात धोका सामान्य गुंतवणूकदाराला आहे. आणि त्यामुळे आपल्याला साशंकता जेव्हा मनामध्ये असते त्यावेळेला प्रॉफिट बुकिंग करणं हे आवश्यक असतं. आज ज्या कंपनीचा मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला, त्या कंपनीचे 0.6% भाग भांडवल माझ्याकडे मार्च 2020 मध्ये होतं. त्यानंतर तो भाव वाढायला लागला. तो तेव्हा 100 रुपये होता, तो 300 रुपये झाला. 300 ते 700 रुपये भाव त्याचा वाढत होता. पण त्यावेळेला माझ्या मनामध्ये अनेक साशंकता होत्या, कारण त्या कंपनीमध्ये काही ज्या डेव्हलपमेंट झालेल्या होत्या, ज्या दीर्घकालीन दुष्परिणाम करणाऱ्या नसल्या तरी तात्कालिक दुष्परिणाम करणाऱ्या नक्की होत्या. आणि त्यामुळे मी टप्प्याटप्प्याने काही प्रमाणात शेअर्सची विक्री करत राहिलो, ज्याच्यामुळे त्या भागभांडवलातले माझी टक्केवारी 0.6 वरनं 0.5 पर्यंत घसरली. 700 पर्यंत मी विक्री केली. 700ला विक्री केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता जे माझ्या डोळ्यासमोरचे प्रश्न होते त्याचं निराकरण झालेलं आहे. कंपनीमध्ये स्थिरता आहे आणि त्याची तिमाही विक्री सक्षम पद्धतीने वाढायला लागलेली आहे. मग त्यानंतर मात्र मी तो 2380ला भाव जाईपर्यंत 100 सुद्धा शेअर विकले नाहीत. सांगायचा मुद्दा असा की आता मी याच्याबद्दल हाय हंत करायचं का की मी 300 ते 700 मध्ये का विकले आज त्याचा भाव 1700च्या जवळ असताना. तर मी हाय हंत बिलकुल करत नाही, कारण त्यावेळेला जी माझी माहिती उपलब्ध होती त्या माहितीच्या आधारे मी अतिशय योग्य असा निर्णय घेतलेला होता. आता मागे वळून बघताना असं वाटतं की आधी का विकले, पण असं मी बिलकुल त्याचा विचारही करत नाही. कारण त्या काळामध्ये जेव्हा माझी माहितीची मर्यादा आहे तिथे काही गोष्टी घडतायत. मी जरी माझ्याकडे 0.6% शेअर्स असले, म्हणजे थोडक्यात प्रत्येक 160 मागे एक शेअर जरी माझ्याकडे असला तरी सुद्धा गोपनीय माहिती मी मिळवू शकत नाही. ती मर्यादा मी कधी ओलांडू शकत नाही. मग माझ्या आता फक्त एवढंच असतं हातामध्ये की पावलं मी योग्य प्रकारे उचलणं. मग विक्री करणं हे त्या दृष्टीने चुकीचं ठरत नाही. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या चिंतांचं निराकरण झालेलं आहे, त्यानंतर मी अतिशय नाममात्र विक्री, फक्त 100 शेअरची विक्री केली, ते सुद्धा भाव घसघशीत 2380 वरती वाढल्यानंतर. त्यानंतर तो भाव आता 1700 वरती खाली आलेला आहे. खरं म्हणजे 1300 पर्यंत खाली गेला होता मार्च महिन्यामध्ये, तो आता रिकव्हर होऊन 1700 पर्यंत आलेला आहे. आता मी विक्री करतच नाहीये, कारण आता त्याची गरजही मला नाही. कारण जी मला माहिती मिळालेली आहे त्यानुसार तिमाही निकालाच्या दृष्टीने कंपनीची वाटचाल अधिक चांगल्या प्रकारे चालू आहे, आणि जे काही मी त्या कंपनीचं ट्रॅकिंग करतो त्यानुसार चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यामुळे माझ्या माहितीची मर्यादा मला सांभाळली पाहिजे. आणि म्हणून ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की बर्ड इन हँड इज बेटर दॅन टू इन बुश, तशा प्रकारे
मी नफा पदरात पाडून त्यावेळेला घेतला, त्याचं मी आता हाय हंत करत नाही. कारण तो नफा घेतला नसता आणि समजा भाव काही कारणाने गडगडला असता तर मी काय करायचं. त्यामुळे विक्री करणं हे चांगलं, विक्री न करण्यापेक्षा. कारण विक्री करून मी दुसऱ्या चांगल्या ठिकाणी गुंतवायला मला भरपूर संधी आहेत. पण विक्री जर मी केली नाही तर मात्र माझ्या खरंच हाय हंत करायची वेळ येते. आणि म्हणून मला माझ्या माहितीच्या मर्यादा समजल्यानंतर मी योग्य ती पावलं उचलू शकतो. आता ह्याच संदर्भामध्ये मी एक विषय सांगू इच्छितो की आयपीओच्या मागे मी धावत नाही. मी आयपीओच्या मागे का धावत नाही त्याला कारण हेच आहे. ज्या कंपन्यांचं आपण वर्षानुवर्ष ट्रॅकिंग करतोय, आता या ज्या कंपनीचा मी तुम्हाला तो उल्लेख करत होतो त्या कंपनी निर्माण झाल्यापासून माझ्याकडे शेअर आहेत. पण ते डिमर्ज होऊन मिळाले, आयपीओच्या माध्यमातून नाही मिळाले. म्हणजे गेले 6 वर्ष तरी माझ्याकडे 6-7 वर्ष शेअर्स आहेत. पण मी आयपीओच्या मागे का धावत नाही, कारण आयपीओच्या बाबतीमध्ये माहिती एवढी त्रोटक असते, त्या कंपनीचा कुठलाही ट्रॅक रेकॉर्ड नसतो. अशा वेळेला जाऊन एखाद्या नवीन कंपनीबद्दल माहिती मिळवत राहणं हे खूप कष्टप्रद असतं. मग माझे 5 शेअर जे आहेत ते जर मला चांगला परतावा देत असतील तर मी उगाच इतर मागे का धावू, असा साधा सरळ विचार मी करतो. आणि म्हणून मी आयपीओच्या मागे धावतच नाही कधी. कारण आयपीओच्या बाबतीमध्ये तर ही आणखीन मोठी मर्यादा असते, कारण माहिती आणखीन कमी असते. एखादी कंपनी 10 वर्ष आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्याचं मार्गक्रमण झालेली आहे हे सगळं माहिती असतं. इथे तर काहीच माहिती नाही. अशा वेळेला आयपीओ मध्ये गुंतवणूक करणं खूप जोखमीचं असतं आणि म्हणून मी ते कधीच करत नाही. कारण गुंतवणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे जोखीम व्यवस्थापन, ज्याच्याबद्दल मी नंतर चर्चा करणारच आहे. तर शेअर म्हणजे शेवटी काय, तर आपण एखाद्या धंद्याचे अल्प मालकच असतो. आपण शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही, आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करतो. आणि त्यामुळे त्याच्याकडे धंद्याप्रमाणेच लक्ष द्यायला पाहिजे. अर्थात आपण काही त्याच्या प्रवर्तकांसारखे मालक नसतो की ज्याच्यामुळे आपल्याला सगळी माहिती दर महिन्याला मिळेल किंवा रोज सुद्धा मिळेल, ते काही आपल्याला शक्य नसतं. पण निदान एक सातत्याने आपण ती माहिती घेत राहणं, जी काही पब्लिकली अवेलेबल आहे, जी काही लोकांना सगळ्यांना माहिती आहे ती त्याच्याकडे आपण वेळेवर लक्ष देणं हे आपली जबाबदारी आहे. कारण आपण जर धंद्याकडे लक्ष दिलं नाही आणि धंदा बुडीत निघाला तर त्याचा दोष हा आपल्याकडेच जातो. म्हणून एवढेच शेअर्स आपल्याकडे असावे की ज्यामुळे आपल्याला लक्ष देणे शक्य होईल आणि आपल्याला स्वतःच्या हिमतीवरती आणि चिंतनाने निर्णय घेता येतील. हे मी मुद्दामून आपल्याला सांगू इच्छितो की कोणीतरी सांगितलं म्हणून त्याच्या मागे बिलकुल जाऊ नका. स्वतःचा अभ्यास करून अगदी मोजके 5-6 शेअर सुद्धा निवडा. तुम्ही त्याच्यावरती खूप चांगला परतावा मिळवू शकाल. आणि मी आधीच सांगितलंय तसं की तुम्हाला शेअर निवड किंवा शेअरचा अभ्यास करणं शक्य नसेल, इंडेक्स हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. इंडेक्स फंड, याच्याबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे. व्हिडिओ 16 माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही मुद्दामून बघा. छोटा पोर्टफोलिओ कसा निर्माण करता येतो, इंडेक्स फंड आणि मनी मार्केट फंड, त्याच्याबद्दलचा पण व्हिडिओ आहे, तोही बघा. मग ते करावं आणि निदान मार्केट मुवमेंट्सचा फायदा घ्यावा आणि परतावा वाढवावा. 13 ते 16% तर नक्कीच, आणि त्याहूनही जास्ती तुम्ही परतावा मिळवू शकाल. मग ते करावं जर शेअर्सचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेळ नसेल तर. पण शेअर्सकडे वळायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवरती आणि अभ्यासावरतीच वळावं. दुसऱ्या कोणी सांगितलं म्हणून बिलकुल वळू नये. आणि म्हणून आपल्या स्वतःचं तंत्र विकसित करत राहणं आणि त्याला घट्ट राहणं हे फार महत्वाचं. आता मीही माझी स्वतःची तंत्र निर्माण केली, त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे त्याचसाठी की लोक वाटेल ते सांगत राहतात. लोक आणखीन 10 शेअर सुद्धा मला सुचवतात की तू याचा अभ्यास कर रे आणि आम्हाला सांग. मी त्यांना सांगतो की अरे आहेत त्या 5 शेअरचाच अभ्यास करायला मला पुरेसं होतं माझ्या इतर सगळ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता. माझ्याकडे खरंच नवीन एखाद्या शेअरचा अभ्यास करून त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ देखील नाही. आणि जर माझ्या आत्ता केलेल्या गुंतवणुका जर चांगल्या प्रकारे मला परतावा देत असतील तर मला इतर कुठे धावायलाही नको. त्यामुळे ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, हाच खरं म्हणजे त्यातला मार्ग असतो. मग वेळ आली तर आपण कंपनीशी पत्रव्यवहार करू शकतो. त्यांना आपण सूचना देखील देऊ शकतो. जसे एका होल्डिंग कंपनीच्या बाबतीमध्ये मी 2021च्या जूनमध्ये त्यांच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरना ईमेल पाठवली होती. आधी पत्र लिहिलं, सहीनी स्कॅन करून ईमेल पाठवली. त्याच्यामध्ये मी काही सूचना दिल्या होत्या की तुम्ही तुमची नेट असेट व्हॅल्यू, त्याच्याबद्दल मी अर्थात नंतर चर्चा करणार आहे, तुम्ही तिमाही निकालाबरोबर जाहीर का करत नाही, तुम्ही सेक्शन 80M चा फायदा घेऊन अधिक डिव्हिडंड का देत नाही. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्या सूचना प्रत्यक्षात आल्या. त्या कंपनीच्या तिमाही निकालामध्ये
त्याची नेट असेट व्हॅल्यू त्या शेअरची डिक्लेअर करायला त्या कंपनीने सुरुवात केली. डिव्हिडंड लाभांश खूप मोठ्या प्रमाणावर वाढला, त्याचा मला फायदा झालाच, पण इतर असंख्य शेअरहोल्डरना देखील झाला. त्याचप्रमाणे गोपनीयतेचं आपण एक पावित्र्य राखून खुलासे नक्की मागू शकतो. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये देखील आपण सहभागी होऊ शकतो. दुसऱ्या एका इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये पण 2013 साली मी AGMला गेलो होतो आणि चांगल्या शब्दामध्ये त्यांची खरडपट्टी काढली होती, कारण त्या इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये त्यावेळेला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 200 शेअर होते. प्रत्येक सेक्टरमधल्या 5-5 कंपन्या घेऊन ठेवल्या होत्या. तेव्हा मी त्यांना म्हटलं की ह्या डायव्हर्सिफिकेशनला काही अर्थच नाही. 200 कंपन्यांचा तुम्ही अभ्यास कसा करणार? त्यापेक्षा तुम्ही तो पोर्टफोलिओ अधिक ट्रिम करा, चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा आणि त्याच्यावरती चांगलं लक्ष द्या. जे मी आता मगाशी सांगतोय आपल्या वैयक्तिक बाबतीमध्ये, तेच त्यांनाही सांगितलं. इतरही काही सूचना केल्या. आता काही वर्षांपासून मला जाणवते की त्यांनी 200 वरनं आता फक्त 50 कंपन्यांमध्ये त्यांच्या गुंतवणूक आहेत आणि त्या अधिक चांगल्या आता परतावा देत आहेत. त्यामुळे आपण हे करणं सुद्धा आवश्यक असतं. तसंच एक उदाहरण सांगतो की एक कंपनीमध्ये माझी गुंतवणूक होती. ते ज्याला सिक्युरिटी सोल्युशन्स म्हणतात, म्हणजे उदाहरणार्थ मोबाईलची सिक्युरिटी, टू व्हीलर सिक्युरिटी, घराची सिक्युरिटी, अशा प्रकारची उत्पादनं निर्माण करणारी ती कंपनी होती. त्यावेळेला माझ्याकडे 8,000 शेअर्स होते. साधारण खरेदी भाव ₹85-86 होता. पण मला त्यांच्याबद्दल काही शंका यायला लागल्या आणि म्हणून मी ठरवलं की आपण AGMला जायचं आणि 10 प्रश्न विचारायचे. त्याची मी तयारी केली आणि महापेला त्यांचं हेड ऑफिस होतं, तिथेच ती अॅन्युअल जनरल मीटिंग होती. फार काही मोठ्या प्रमाणावर समभागधारक आलेले नव्हते, 25-30 जणच होते आणि मी त्या संचालक मंडळाला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची जी काही उत्तरं मिळाली त्याच्यावरनं माझी जी काही शंका होती त्या खात्री पटली मला. त्या दिवशीच्या शेअरचा भाव ₹145 होता. मी सगळे शेअर्स विकून टाकले. काही विचार केला नाही की आता पुढे भाव वरती जाईल किंवा काय. कारण म्हटलं जिथे आपल्याला मनामध्ये साशंकता येते तिथे आपण गुंतवणूक करण्यातच अर्थ नसतो. म्हणून मी सगळे शेअर विकून टाकले. मला अर्थात नफा झाला, एक प्रति शेअर ₹60 जो काही वाईट नव्हता. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय 2009 मधली गोष्ट. 4,80,000चा नफा एका दिवसामध्ये मी बुक केला. त्याच्यावरती जो काही कर भरायला लागला असेल, पण त्या काळात करही नव्हता, कारण ते सगळे लॉंग टर्म होते, शॉर्ट टर्म नव्हते माझ्या आठवणीप्रमाणे. त्यामुळे करही मला विशेष भरायला लागला नाही आणि त्यामुळे ते सगळे माझ्या पदरात पडले. त्यानंतर तो भाव ₹165 वरती गेला आणि मग आपल्या मनात येतं की अरे आपण आधी विकून बसलो का. पण मी जे मगाशी म्हटलं की एकदा आपल्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली की त्या शेअरमध्ये गुंतवणूक न करणं हे शहाणपण असतं. मी बाहेर पडलो त्यातून. 165ला तो गेला, त्यानंतर मी बघितलंही नाही, कारण माझ्याकडे तो शेअरच नव्हते. नंतर काही वर्षापूर्वी जेव्हा मी बघितलं तर तो शेअर ₹36ला डिलिस्ट झालेला होता. म्हणजे थोडक्यात ज्या प्रकारचं एक त्या कंपनीचं जे काही व्यवहार चालू होते त्याच्यामधनं जी जोखीम मला दिसत होती आणि काही प्रमाणामध्ये फायनान्शियल स्टेटमेंटचं मॅनिप्युलेशन करतात की काय, हा माझ्या मनामध्ये संदेह होता. गेले 3 वर्ष सातत्याने ते ऑडिटर्स बदलत होते, त्यामुळे तो संदेह दाट झालेला होता आणि AGMला गेल्यानंतर मला खात्री पटली. त्याबरोबर मी बाहेर पडलो हे शहाणपण ठरलं. पण ज्यांनी एखाद्याने माझ्याकडनं त्या दिवशी घेतले असतील आणि तो जर धरून बसला असेल तर कदाचित त्याचं नुकसान झालं असेल किंवा तिचं नुकसान झालं असेल. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या हिमतीवरतीच हे निर्णय घ्यायला लागतात. दुसऱ्या कोणावरती आपण जर अवलंबून राहिलो, म्हटलं जातं जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, अशी मराठीत म्हण आहे. ती अक्षरशः सार्थ ठरते आणि म्हणून आपण ही नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे, अशी मी विनंती आपल्याला करीन. खूप खूप धन्यवाद.